नमस्कार मित्रांनो, CH अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो। जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तसेच आपणास काही मुद्द्यासंबंधी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। त्यासंबंधीचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून देऊ। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जो शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा परीक्षाधीन कालावधी म्हणजेच प्रोबेशन पिरियड असतो, या कालावधीमध्ये कोणत्या रजा अनुज्ञेय असतात, तसेच परीक्षाधीन कालावधीमध्ये वेतनवाढी या कोणत्या स्वरूपाच्या मंजूर होतात, तर त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपणास जो महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे रजा आणि दुसरा वेतनवाढ याची संपूर्ण माहिती, याबाबतचं संपूर्ण ज्ञान या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास होईल। तर शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्या परीक्षाधीन कालावधीबाबतचा हा शासन निर्णय आहे, दिनांक 29 फेब्रुवारी 2016। तर यामध्ये वाचामध्ये 29 फेब्रुवारी 2016च्या अगोदर प्रोबेशन पिरियडबाबतचे जेवढे शासन निर्णय परिपत्रक होते तर त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे। तर 1949 पासून ते 2015पर्यंतचे शासन निर्णय, शासन परिपत्रक तसेच त्या संदर्भातले असलेले नियम याची संपूर्ण माहिती संदर्भामध्ये दिलेली आहे। तर याची प्रस्तावना आपण पाहूत। परीक्षा अधिकाऱ्यांच्या परीक्षा कालावधी समाप्त करणे, सेवा संपुष्टात आणणे या संदर्भात उपरोक्त नमूद शासन निर्णय जे आपण आता वरी पाहिले तसेच शासन परिपत्रकाद्वारे कारवाई करण्यात येते। तथापि सदर तरतुदी ह्या परिपत्रकाच्या स्वरूपात असल्याने त्या एकत्रितपणे उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे सदर तरतुदी एकत्रितरित्या उपलब्ध नसल्यामुळे आस्थापना अधिकाऱ्यांना या संदर्भात कार्यवाही करताना अडचणी निर्माण होतात। तसेच प्रकरण परत्वे निर्णय घेताना विसंगती होण्याची शक्यता असते। ही बाब विचारात घेता परीक्षा कालावधी संदर्भात पूर्वीच्या अनावश्यक आणि कालबाह्य झालेल्या तरतुदी वगळून इतर सर्व तरतुदीचे एकत्रीकरण करण्याबाबत तसेच परीक्षाधीन कालावधीच्या संदर्भात उपस्थित झालेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने काही तरतुदीचा नव्याने समावेश करण्याबाबतची बाब शासनाची विचारधन होती। त्या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे। तर शासन निर्णय असा आहे की शासकीय सेवेत कायमपणे नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या पदासाठी परीक्षाधीन कालावधी विहित केलेला आहे। अशा पदावर नामनिर्देशनाने परीक्षाधीन उमेदवार म्हणून नियुक्त करता येते। परीक्षा अधिकाऱ्यांचा परीक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत सध्या खालीलप्रमाणे तरतुदी अस्तित्वात आहेत। तर यामध्ये भरपूर अशा तरतुदी आहेत। तर आपण यामध्ये मुख्यतः रजा आणि वेतनवाढ याबाबतच्या तरतुदी पाहणार आहोत। तर वरील जे 1 ते 21 असे शासन निर्णय आहे असं एकत्रित करून हा 29 फेब्रुवारी 2016चा शासन निर्णय आहे। तर परीक्षाधीन कालावधीमध्ये वेतनवाढी मंजूर करणे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। परीक्षा अधिकारी यास पहिली वेतनवाढ त्याचा 1 वर्षाचा परीक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देण्यात यावी। त्यानंतरची वेतनवाढ त्याने परीक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर देण्यात यावी। तर प्रोबेशन पिरियडमध्ये जे अधिकारी कर्मचारी आहेत यांना पहिली वेतनवाढ त्याचा प्रोबेशन पिरियड 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर देण्यात यावा आणि दुसरी वेतनवाढ ही त्याचा प्रोबेशन पिरियड संपूर्ण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर देण्यात यावी, अशी ही तरतूद आहे। त्यानंतर पुढे एखाद्या कर्मचाऱ्याचा परीक्षेचा कालावधी तो विभागीय परीक्षा विहित अवधीत उत्तीर्ण न झाल्यामुळे किंवा त्याने परीक्षेच्या कालावधीमध्ये रजा घेतल्यामुळे लांबलेला असेल आणि अशा कर्मचाऱ्याने परीक्षेचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर दीर्घ मुदतीच्या तत्त्वावर त्याची त्या पदावर नियुक्ती झाली असेल, तेव्हा जर तो परीक्षाधीन नसता तर त्याला जे वेतन मिळाले असते असे वेतन व अनुषंगिक थकबाकी देण्यात यावी। म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने रजा घेतलेली असेल किंवा त्याचा प्रोबेशन पिरियड काही कारणामुळे लांबलेला असेल, तर ज्यावेळेस पण हा कालावधी पूर्ण करेल त्यावेळेस त्या स्थितीत जी वेतनवाढ लागू होईल त्याप्रमाणे त्यांना वेतनवाढ देण्यात यावी, असा हा नियम आहे। त्यानंतर पुढे काम
असमाधानकारक असल्यामुळे ज्याचा परीक्षेचा कालावधी लांबलेला आहे अशा कर्मचाऱ्यास परीक्षेचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्याच्या तारखेपासून फक्त दुसरी वेतनवाढ देण्यात यावी, परंतु थकबाकी मिळण्यास पात्र असणार नाही. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचं काम समाधानकारक नाही या सबबीखाली त्याचा परीक्षेचा कालावधी वाढवला असेल तर त्यास फक्त दुसरी वेतनवाढ मंजूर करण्यात येईल. तसेच वरील जसे की रजेमुळे किंवा इतर कारणामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा परीक्षेचा कालावधी वाढलेला असेल तर त्यास ज्यावेळेस तो समाधानकारक त्याचा परीक्षेचा कालावधी पूर्ण करेल यानुसार ज्या वेतनवाढी देण्यात येतील त्या ह्या खालील बाबतीत लागू राहणार नाहीत. म्हणजे असमाधानकारक काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना फक्त दुसरी वेतनवाढ देण्यात येईल, तो थकबाकीसाठी पात्र असणार नाही. त्यानंतर पुढे सर्वात महत्त्वाचं परीक्षाधीन कालावधीमधील रजा. तर प्रोबेशन पिरियडमध्ये कोणकोणत्या रजा लागू होतात? बऱ्याच कर्मचाऱ्यांनी याबाबतीत प्रश्न विचारलेले होते, तर त्यांना या बाबतीत हा संदर्भीय शासन निर्णयही पाठवलेला होता, परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांना याबाबतीत माहिती नाही. त्यामुळे रजाबाबतीतील नियम आपण पाहूयात. एखादा परीक्षाधीन कर्मचाऱ्यास जणू काही त्याने आपले पद परीक्षेव्यतिरिक्त कायमरित्या धारण केले होते असे समजून या नियमानुसार रजा मिळण्याचा हक्क असेल. म्हणजे रजेच्या बाबतीत तो सामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे जो कायम झालेले कर्मचारी आहेत याप्रमाणेच रजा मिळण्यासाठी पात्र असेल. त्यानंतर पुढे जर कोणत्याही कारणास्तव परीक्षाधीन कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याचे ठरविले असेल तर त्याला जी कोणतीही रजा मंजूर करता येईल ती रजा 1. अगोदरच मंजूर केलेला किंवा वाढलेला परीक्षेचा कालावधी ज्या तारखेस समाप्त होत असेल त्या तारखेच्या पुढे जाणार नाही, किंवा त्याची नियुक्ती करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाराच्या आदेशानुसार त्याची सेवा ज्या अगोदरच्या तारखेस समाप्त करण्यात आली असेल त्या तारखेच्या पुढे जाणार नाही, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढे 2. एखाद्या पदावर परीक्षेद्वारे नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास या नियमानुसार रजा मिळण्याचा हक्क असेल. म्हणजे जे कर्मचारी प्रोबेशन पिरियडवर नियुक्त झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यास या नियमानुसार सर्व प्रकारच्या रजा मिळण्याचा हक्क असेल. ही तरतूद या नियम क्रमांक 2 मध्ये आहे. इथे पुढे टीप दिलेले आहे. नोंदणी विभागातील उपनिबंधकाच्या पदावरील परीक्षाधीन कर्मचारी कोणत्याही रजेस पात्र असणार नाही, परंतु परीक्षाधीन कर्मचारी त्यानंतर कायम झाल्यास त्याचा परीक्षेचा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून हिशोबात घेतला जाईल. तर फक्त नोंदणी विभागातील उपनिबंधक आहेत त्यांच्यासाठी हा नियम लागू आहे. त्यानंतर पुढे आणखी एक मुद्दा पाहूत. मराठी व हिंदी भाषा परीक्षाधीन कालावधीतच भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील, ही तरतूद पुढे काढून टाकण्यात आलेली आहे. तर परीक्षाधीन कालावधी संपल्यानंतर सुद्धा मराठी हिंदी परीक्षा ही कर्मचाऱ्यास उत्तीर्ण करता येईल. तर अशा प्रकारे आपण वेतनवाढी आणि परीक्षाधीन कालावधीमधील रजा ह्या पाहिलेल्या आहेत. रजेच्या बाबतीत एक लक्षात घ्या की सामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे म्हणजे जे रेग्युलर कर्मचारी आहेत त्याप्रमाणेच सर्व रजा मिळण्याचा अधिकार हा परीक्षाधीन प्रोबेशन पिरियडमधील कर्मचाऱ्यास असेल. आणि वेतनवाढीच्या बाबतीत पहिली वेतनवाढ ही 1 वर्ष पूर्ण केल्यानंतर आणि दुसरी वेतनवाढ ही त्यांनी त्याचा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लागू राहील. अशा 2 तरतुदी आहेत. तर या बाबतीत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.